Standard 7th, Subject Mathematics. Chapter number 3, HCF and LCM. Let's learn. चला शिकूया. Factorizing a number into its prime factors. A simple but important rule given by Euclid is often used to find the GCD or HCF and LCM of numbers. The rule says that any composite number can be written as the product of prime numbers. Euclidने आपल्याला अत्यंत सोपा परंतु महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे, ज्याचा वापर आपण दिलेल्या संख्यांचा GCD म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किंवा HCF आणि LCM काढण्यासाठी किंवा शोधण्यासाठी करत असतो. The rule says that any composite number can be written as the product of prime numbers. हा नियम आपल्याला काय सांगतो तर कोणतीही संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर हा मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात देखील आपल्याला लिहिता येतो. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण या नियमाचाच वापर करणार आहोत. मेथड फॉर फाइंडिंग प्राइम फॅक्टर्स. मूळ अवयव शोधण्याच्या पद्धती. या दोन पद्धती आहेत. एक आहे वर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडवी मांडणी. या दोन पद्धतींनी आपण एखाद्या संख्येचे प्राइम फॅक्टर्स शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल, राईट द नंबर 24 इन द फॉर्म ऑफ द प्रोडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स. 24 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला लिहायची आहे, म्हणजेच प्राइम फॅक्टर्सच्या प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायची आहे. चला तर पाहूया कशी लिहायची. वर्टिकल अरेंजमेंटने आपण 24चे प्राइम फॅक्टर्स शोधणार आहोत आणि हे करण्यासाठी आपल्याला एक उभी आणि एक आडवी लाईन आखावी लागणार आहे. वर 24 आपण लिहिणार आहोत. सर्वप्रथम 2ने आपण सुरुवात करणार आहोत. 2ने 24ला डिवाईड केल्यानंतर उत्तर येणार 12. 12ला पुन्हा 2ने डिवाईड करायचे, उत्तर आलं 6. 6ला 2ने डिवाईड केलं, उत्तर आलं 3. आणि 3ला 3ने डिवाईड केलं, उत्तर आलं 1. म्हणजे इथे आपल्याला मिळालेले आहेत 2, 2, 2, 3 हे प्राइम फॅक्टर्स. ते आपण प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. सो 24 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. बघा, 2 2s are 4, 4 2s are 8 आणि 8 3s are 24. आता आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने म्हणजे आडव्या मांडणीने 24चे प्राइम फॅक्टर शोधूया. बघा, 24 इज इक्वल टू 2 इंटू 12. आता 12चे पुन्हा आपण फॅक्टर्स शोधायचे आहेत. ते बघा, 2 जो आहे तो आधी तसाच लिहिला, इज इक्वल टू 2 जसा आहे तसाच इंटू. मग 12चे काय येणार, फॅक्टराईज केलं तर 2 इंटू 6. त्या 6चे पुन्हा फॅक्टर्स किती येणार, 2 इंटू 3. म्हणजे एकूण टोटल फॅक्टर्स जे आहेत 24चे ते येणार 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. बघा, 2 2s are 4, 4 2s are 8, 8 3s are 24. म्हणजे इथे आपण 24चे हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने फॅक्टर्स पाडलेले आहेत आणि हे सगळे फॅक्टर्स जे आपण पाहिलेले आहेत दिसत आहेत ते सर्व फॅक्टर्स प्राइम फॅक्टर्स आहेत. म्हणून 24 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. प्रॅक्टिस सेट 11. फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इंटू प्राइम्स. दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव शोधा. क्वेश्चन नंबर 1, 32. आता 32चे आपण प्राइम फॅक्टर्स शोधूया. वर्टिकल अरेंजमेंटने आपण हे फॅक्टर्स शोधणार आहोत. सर्वप्रथम एक उभी लाईन एक आडवी लाईन आखायची आहे. 32 लिहायचे आहेत वर. 32ला आपण प्रथम 2ने डिवाईड करूया, उत्तर आलं 16. आता 16ला सुद्धा 2ने भाग जातो, त्यामुळे 2ने डिवाईड केल्यानंतर उत्तर येणार 8. 8ला 2ने डिवाईड केल्यावर उत्तर येणार 4. 4ला 2ने डिवाईड केल्यावर उत्तर येणार 2. आणि 2ला सुद्धा 2ने डिवाईड केल्यानंतर उत्तर येणार 1. म्हणजे इथे आपल्याला 2 2 2 2 2 असे
प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. हेन्स 32 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. बघा 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16 आणि 16 2s are 32. म्हणजे इथे आपण 32चे प्राईम फॅक्टर्स शोधलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 57. आता आपण 57चे प्राईम फॅक्टर्स शोधणार आहोत. व्हर्टिकल अरेंजमेंटने आपण हे प्राईम फॅक्टर शोधणार आहोत. त्यासाठी एक उभी लाईन, एक आडवी लाईन, एक व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन. वर आपण 57 लिहिले. आता 57ला 2ने भाग जाऊ शकत नाही म्हणून आपण 3ने भाग दिलेला आहे. मग 3ने भाग दिला तर उत्तर येतं 19. 19 3 are 57. आता 19 ही स्वतः एक प्राईम नंबर आहे, त्यामुळे 19ला फक्त 19नेच भाग जाईल म्हणून 19 1s are 19. म्हणजे इथे आपल्याला प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. हेन्स 57 इज इक्वल टू 3 इंटू 19. हे 2 प्राईम फॅक्टर्स आपल्याला मिळाले आणि ते आपण प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत 3 इंटू 19. क्वेश्चन नंबर 3 23. आता आपण 23चे प्राईम फॅक्टर्स शोधणार आहोत व्हर्टिकल अरेंजमेंटने. एक उभी लाईन, एक आडवी लाईन. 23 आपण वर लिहिले. आता 23 स्वतः एक प्राईम नंबर आहे, त्यामुळे 23 1s are 23. हा एकच फॅक्टर त्याचा येणार आहे म्हणून 23 इज इक्वल टू 23 इंटू 1. क्वेश्चन नंबर 4 150. आता 150चे आपण प्राईम फॅक्टर शोधणार आहोत. एक व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन. 150 आपण वर लिहिले. याला 2ने भाग जाऊ शकतो म्हणून 2ने भाग दिलेला आहे. उत्तर आलं 75. आता 75ला 2ने भाग जाणार नाही म्हणून आपण देणार आहोत 3चा भाग. म्हणून 3ने डिवाईड केल्यानंतर उत्तर येणार 25. आता 25ला 3ने भाग जाणार नाही म्हणून 25ला 5ने भाग दिला. 5ने डिवाईड केलं मग 5 5s are 25 म्हणून उत्तर आलं 5. आता 5ला 5नेच भाग दिला म्हणून 5 1s are 5. उत्तर आलं 1. हे आपल्याला 2 3 5 आणि 5 असे 4 प्राईम नंबर्स मिळालेले आहेत. मग हे आपण प्रोडक्टच्या स्वरूपात प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. म्हणून 150 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 5. बघा 2 3s are 6, 6 5s are 30 आणि 30 5s are 150. क्वेश्चन नंबर 5 216. 216चे आता आपण प्राईम फॅक्टर शोधणार आहोत. एक व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन. 216 आपण वर लिहिले. 216ला आपण 2ने डिवाईड करूया. उत्तर आलं 108. 108ला पुन्हा 2ने डिवाईड करूया. उत्तर येणार आहे 54. 54ला पुन्हा 2ने डिवाईड करूया. आन्सर इज 27. आता 27ला 2ने डिवाईड करता येणार नाही, त्यामुळे 3ने डिवाईड करूया. आन्सर आलं 9. आता 9ला पुन्हा 3ने डिवाईड करूया. आन्सर येणार 3. 3ला पुन्हा 3ने डिवाईड करूया. आन्सर येणार 1. म्हणजे इथे आपल्याला प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत 2 2 2 3 3 3. हे 6 प्राईम फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. मग हे आपण प्रोडक्टच्या स्वरूपात लिहिणार आहोत. हेन्स 216 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. हे झाले 216चे प्राईम फॅक्टर्स प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये. क्वेश्चन नंबर 6 208. याचे आता आपण प्राईम फॅक्टर्स शोधणार आहोत. 208ला आपण व्हर्टिकल अरेंजमेंटने भाग लावणार आहोत. 208ला 2ने आपण डिवाईड करणार आहोत. ॲन्सर इज 104. 104ला पुन्हा आपण 2ने भाग लावणार आहोत. ॲन्सर येणार आहे 52. 52ला पुन्हा 2ने भाग लावणार आहोत. ॲन्सर इज 26.
26ला पुन्हा 2ने भाग जाऊ शकतो, म्हणून 2ने भाग लावला, उत्तर आलं 13. 13 स्वतः एक प्राईम नंबर आहे, त्यामुळे त्याला फक्त 13नेच भाग जाणार, म्हणून 13 1 जा 13. 13ने भाग लावलेला आहे, आन्सर इज 1. म्हणजे इथे आपल्याला 2 2 2 2 आणि 13 हे एकूण 5 प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. म्हणून 208 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 13. हे झालं आपलं उत्तर. नंबर 7 765. आता या संख्येचे आपण प्राईम फॅक्टर शोधूया. एक वर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन वर आपण लिहिणार आहोत 765. आता या संख्येला 2ने भाग जाणार नाही, म्हणून आपण 3ने भाग देणार आहोत आणि आन्सर येणार आहे 255. पुन्हा याला 3ने भाग देणार आहोत, आन्सर येणार आहे 85. 85ला 3ने भाग जाणार नाही, म्हणून आपण 5ने भाग दिलेला आहे, आन्सर इज 17. 17 ही प्राईम नंबर आहे, त्यामुळे फक्त 17ला 17नेच भाग जाईल, म्हणून 17 1 जा 17. म्हणजे इथे आपल्याला 3 3 5 आणि 17 असे 4 प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. म्हणून 765 इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 5 इंटू 17. क्वेश्चन नंबर 8 342. एक वर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन. 342 आपण वर लिहिले, त्याला 2ने भाग जाऊ शकतो, म्हणून 2ने डिवाईड केलं, आन्सर इज 171. 171ला 2ने भाग जात नाही, म्हणून 3ने भाग दिला, आन्सर इज 57. 57ला अगेन 3ने भाग लावला, 3 19 जा 57, म्हणजे आन्सर इज 19. आता 19 स्वतः एक प्राईम नंबर आहे, त्यामुळे तिला कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही, म्हणून 19 1 जा 19. 19ने भाग गेला, म्हणजे इथे आपल्याला 2 3 3 आणि 19 हे 4 प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. मग ते आपण प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहूया. हेन्स 342 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 19. क्वेश्चन नंबर 9 377. 377 या संख्येला आपण 2 3 5 7 11 या सर्व संख्यांनी, हे सर्व प्राईम संख्यांनी भाग जातो का ते पाहिले, परंतु त्याने भाग जात नाही, म्हणून आपण याला 13ने भाग लावलेला आहे, 13ने डिवाईड केलेला आहे, त्यामुळे आन्सर आलेला आहे 29. 29 पुन्हा एकदा प्राईम नंबर आहे, त्यामुळे 29ला सुद्धा 29नेच भाग जाणार, म्हणून 29 1 जा 29. म्हणजे इथे आपल्याला 2 प्राईम नंबर्स मिळालेले आहेत, 13 आणि 29. मग आपण ते प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहूया. हेन्स 377 इज इक्वल टू 13 इंटू 29. क्वेश्चन नंबर 10 559. 559ला 2 3 5 7 11 या संख्यांनी, या प्राईम संख्यांनी भाग जात नाही, म्हणून आपण 13ने भाग दिलेला आहे आणि 13ने भाग दिल्यानंतर 13ने डिवाईड केल्यानंतर आन्सर येतं 43. 43 सुद्धा प्राईम नंबर आहे, त्यामुळे 43ला 43नेच भाग जाणार, म्हणून 43 1 जा 43. म्हणजे इथे आपल्याला 2 प्राईम नंबर्स मिळालेले आहेत, 13 आणि 43. मग ह्या 2 संख्यांना, या 2 प्राईम फॅक्टर्सना आपण प्रोडक्ट्स फॉर्ममध्ये लिहूया. हेन्स 559 इज इक्वल टू 13 इंटू 43.